उद्या दुपारी 2 वाजता बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा खासदार पार्थ पवार यांच्याकडून शारदा प्रांगणातील सभेच्या ठिकाणची पाहणी करण्यात आली। राजकीय पक्षांकडून वारकरी संप्रदायाचा वारंवार अपमान होणं योग्य नाही, वारकरी संप्रदायाचे श्रीराम पंत जोशी महाराज यांची प्रतिक्रिया। मागच्या वेळी निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला पाहिजे, अभिजित वंजारी निवडून आल्यानं आपली नाचक्की झाली, भंडाऱ्यात बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून खंत व्यक्त। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांचं भाषण सुरू असताना पत्नी प्रियंका कर्डिले भाऊक, सासरे शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणीमध्ये अश्रुआणा। मंत्री संजय शिरसाट आणि योगेश कदम पहलगाममध्ये दाखल, दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांना वाचवणाऱ्या आदिल शहांच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदेंनी घर बांधून दिलं, या घराच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम उद्या होणार। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंत्री प्रकाश आंबेडकरांच्या बैठकीवेळी एसीमधून पाण्याची गळती, पाणी गळतीमुळे बैठकीवेळी एसी बंद ठेवण्याचा वेळ आलेली आहे। नूतनीकरण केलेल्या मीटिंग हॉलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली। गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक पदी एम रमेश यांची नियुक्ती करण्यात आली। जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामध्ये बदली करण्यात आली। श्रीकांत धिवरे यांची धुळ्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली। वर्सोव्यामध्ये बीएमसीकडून महिलांसाठी उभारण्यात आलेलं प्रसूतीगृह जे आहे ते उद्घाटनाअभावी 6 महिन्यांपासून बंद आहे। इमारत पूर्ण होऊनही महिलांसाठी सेवा सुरू न झाल्यानं मनसेकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। 7 दिवसात प्रसूतीगृह सुरू न झाल्यास मनसेकडून कुलूप तोडण्याचा इशारा देण्यात आला। कोल्हापुरातील कंत्राटदाराचं धरण आंदोलन पाहायला मिळते। कंत्राटदारांची प्रलंबित देयकं न मिळाल्यानं 15 तारखेपासून कंत्राटदाराचं आंदोलन सुरू आहे। मच्छीमारी संस्थांमधून सवलतीच्या दरात मिळणारे डिझेल पंप 1.5 महिन्यांपासून बंद आहेत। मच्छीमारांना मिळणाऱ्या डिझेलचे दर 140 रुपयांवर पोहोचले। सरकारनं पुन्हा सवलतीच्या दरात डिझेल पुरवठा सुरू करावा, सहकारी मच्छीमार सोसायटीची सरकारला विनंती पाहिली। गरजेचं त्यांना 40 ते आणि 5 ते म्हणजे 45 रुपये वाढवणे, अर्ध्याच्या वरती किंमत वाढवली शासनाने, डिझेल मिळू शकत नाहीये आणि संस्था बंद करा म्हणजे सहकार संपला आमचा। नांदेडमध्ये अर्धापूर निघालेली भरधाव कार शेतात शिरली। कार चालकाला डुलकी लागल्यानं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट शेतात शिरली। अर्धापूर तालुक्यातील लोणगाव परिसरातील ही घटना समोर आली आहे। या दुर्घटनेमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोल्हापुरातील इचलकरंजी महापालिकेतील 10 स्वीकृत नगरसेवकांना मुंबई हायकोर्टानं नोटीस बजावली आहे। स्वीकृत नगरसेवक निवड बेकायदेशीररित्या झाल्याचा आरोप करण्यात आला।